माझे नाव रुपाली भुंकर. जयति जयति देवो रेणुकानंदनोऽयं भृगुकुलतिलको यो भूसुराणां वरिष्ठः सुरवरमुनिपूज्यः सर्वराजन्यचेता स जयति नरव्याघ्रो भार्गवः सार्वभौमः. आज वैशाख शुद्ध द्वितीया, भगवान परशुरामांचा जन्मदिवस. भगवान परशुरामांचा जन्म रेणुका मातेच्या पोटी मध्य प्रदेश येथे जानापाव येथे झाल्याचा उल्लेख दिसतो. बऱ्याच ठिकाणी ग्रंथांमधून वेगवेगळ्या ठिकाणचा उल्लेख आहे, परंतु मध्य प्रदेश येथे जानापाव या गावी भगवान परशुरामांचा जन्म झाला. आणि ऋषी जमदग्नी हे त्यांचे जनकपिता आणि रेणुका माता त्यांच्या माता. रेणुराजा ह्या रेणुका मातेंचे पिता त्यांनी कन्याकामेष्टी यज्ञ केला होता. त्याच्यानंतर कन्याकामेष्टी यज्ञामुळे रेणुका मातांचा जन्म झाला आणि नंतर मग भगवान परशुराम रेणुकाच्या पोटी जन्माला आले. तसं पाहिलं तर ब्राह्मण क्षात्र तेज म्हणजे रेणुका माता ह्या क्षत्रिय होत्या आणि जमदग्नी ऋषी हे ब्राह्मण. त्यामुळं ब्राह्मण आणि क्षात्र हे दोन्ही तेज त्यांच्याकडे एकवटलेलं होतं. आणि दोन शस्त्र त्यांच्याकडे असायची कायम, जी प्रभू श्रीरामांनी त्यांना दिलेली होती, धनुष्य बाण आणि परशु. तर त्यांचं आवडतं शस्त्र हे परशु होतं. युद्ध करण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामांनी हे दोन्ही शस्त्र दिलेली होती. तर परशु हे शस्त्र त्यांचं आवडतं होतं आणि परशु हे सतत ते बाळगायचे, त्यामुळे त्यांचं नाव परशुधारी परशुराम असं पडलेलं आहे. ते शिवांचे भक्त होते आणि न्यायाची देवता म्हटलं जातं भगवानांना. आणि विष्णूंच्या 10 महाअवतारांपैकी हे 6वे अवतार आहेत. आणि आपले चिरंजीव 7 अवतार आहेत, त्यापैकी एक परशुराम हे अवतार आहेत. आणि ब्रह्मास्त्रासह विविध दैवी शस्त्रे त्यांनी शिकलेली होती आणि ते दैवी शस्त्रे ती चालवण्यात निपुण देखील होते. आणि योगामध्ये, वेदांमध्ये आणि नीतिमत्तेमध्ये ते पारंगत होते. महर्षी विश्वामित्र आणि रुचिक मुनींच्या आश्रमात त्यांनी हे शस्त्रे चालवण्याचं शिक्षण घेतलेलं आहे. आता अनेक शिष्य त्यांचे आहेत, त्यापैकी परमसद्गुरू श्री गजानन महाराज हे त्यांचे शिष्य. त्रिपुरी विद्येची दीक्षा त्यांनी दिलेली आहे महाराजांना. आणि दुसरं म्हणजे कृष्णशक्ती मंत्राची दीक्षा दिलेली आहे. प्रथमतः त्यांनी अदृश्य रूपात येऊन महाराजांना दीक्षा दिलेली आहे आणि त्यानंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी तो मंत्र सिद्ध केला. 4 वर्षात, अवघ्या 4 वर्षात त्यांनी तपस्या केली आणि तो मंत्र सिद्ध केला. आणि नंतर गुरुमंदिर अक्कलकोट येथे त्यांना प्रकट व्हावं लागलं आणि प्रत्यक्षात त्यांनी भगवान परशुरामांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि नंतर मग त्यांनी मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन म्हणून गुरुदक्षिणेच्या रूपात त्यांना प्रतिज्ञा दिलेली आहे. आणि ते कार्य अव्याहतपणे आज देशादेशांमध्ये चालू आहे. आता त्याच्यानंतर महाराजांनी आणि भगवानांनी 6 यात्रा केलेल्या आहेत. हा जरा असा वेगळा विषय आहे आणि भगवानांविषयी बोलायचं तर खरं तर स्वाध्यायाचा विषय आहे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते सांगण्याचा. आता 6 यात्रा कोणत्या कोणत्या केल्या तर पहिली यात्रा आहे महेंद्रगिरी पर्वत, सह्याद्रीचे पठार. त्याच्यानंतर व्यासांचा आश्रम, महर्षी वेदव्यासांचा बद्रिकाश्रम. नंतर गंधमादन पर्वत, मानस सरोवर आणि नंतर कैलास. आणि नंतर आंध्र प्रदेश राज्यातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन. आणि 5वी यात्रा 6वी यात्रा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर. या 6 यात्रा अतिमानुषी मार्गाने त्यांनी केलेल्या आहेत भगवानांनी आणि परमसद्गुरू श्री गजानन महाराज. शिवपुरी अक्कलकोट इथे 2 प्रतिमा त्यांच्या लावलेल्या आहेत. जे नवीन असतील त्यांच्यासाठी हा विषय थोडा नवीन आहे, तर अजून देखील स्वाध्याय करायचा असेल तर तुम्ही नंतर रेफर्स करू शकता. आता पहिली यात्रा जी केलेली आहे, अतिमानुषी मार्ग म्हणजे काय तर मनोवेगाने
आणि आकाश मार्गाने त्यांनी या यात्रा केलेल्या आहेत बरं का. म्हणजे हे पूर्णावतार जे होऊन गेलेले आहेत ते आपल्यासारखं असं यात्रा करत नाहीत, पण गुरुदेवांच्या इतके ते लीन झाले होते, इतके एकरूप झाले होते की भगवान स्वतः गुरुमंदिरामध्ये येऊन त्यांना यात्रेसाठी घेऊन गेलेले आहेत. आणि पहिली यात्रा होती त्यांची महेंद्रगिरी पर्वत सह्याद्रीचे पठार. तर त्याच्यामध्ये विस्ताराचं बोलायचं झालं तर एका उंच पठारावरती ते घेऊन गेले. म्हणजे प्रवास कधी होता त्यांचा की सायंकाळी जेव्हा सूर्य अस्ताकडे कलू लागला बरं का, सूर्य अस्ताकडे कलू लागल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू व्हायचा आणि संध्याकाळी मठातील म्हणजे गुरुमंदिरातील संध्याकाळची आरती होण्याच्या एक 5 ते 10 मिनटं आधी ते मठामध्ये पोचायचे. म्हणजे वायुवेगाने पूर्णपणे यात्रा होती त्यांची. तर आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे श्रीजींनी स्वतः श्रीकांतजी महाराजांना सांगितलेलं होतं की चित्रपटात जसं हनुमान आकाश मार्गाने उड्डाण करत आहे हे दाखवलं जातं, पण तशाच मार्गाने आम्हीही भगवानांसोबत प्रवास केलेला आहे हे स्वतः श्रीजींनी महाराजांना, श्रीकांतजी महाराजांना म्हणजे त्यांच्या पुत्रांना सांगितलेलं आहे. तर पठारावरती, उंच पठारावरती त्यांनी नेऊन उभे केले त्यांना. त्याच्यानंतर पण अजून 3 उंच पठार ते चढले बरं का, अनवाणी पायाने ते दोघेही चालत. आणि प्रवास कसा करायचे तर ते 100-150 फूट, आता महेंद्रगिरी पर्वत आहे तर 100-150 फूट आधी उतरायचे भूमीवरती आणि त्याच्यानंतर ते दोघेही पायी चालत जायचे. आणि मग 3 उंच पठार चढत गेल्यावरती त्यांना मागे वळून पाहिलं तर एक खोल दरी दिसली आणि त्या दरीमध्ये पाहिलं तर एक नदी खळखळत वाहत होती. म्हणजे अक्षरशः पुस्तकामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे की आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहील, इतकं सुंदर वर्णन केलं आहे. तर नदी खळखळत वाहत होती, अगदी पवित्र वातावरण होतं, आल्हादायक वातावरण होतं आणि त्या नदीचं नाव आहे वाशिष्ठी नदी. तर ती खळखळत वाहत होती आणि तिथे गेल्यावरती महाराज, तिथे अजूनही महेंद्रगिरी पर्वतावरती हे गाव आहे ते पेढे परशुराम म्हणून ओळखलं जातं. तिथे आत्ता देखील भगवानांचं अतिप्राचीन सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि त्याच्यात तिथे गेल्यावरती अगदी जणू स्वर्गच आहे असं वाटतं. आणि तिथे महाराजांनी पेढे परशुराम येथे, रत्नागिरी जिल्हा येतो तो, आणि पेढे परशुराम येथे त्यांनी अग्निमंदिर देखील प्रस्थापित केलेलं आहे आणि अजूनही आपले लोक तिथे सेवेमध्ये आहेत. आणि जणू 20 वर्षानंतर, तब्बल 20 वर्षानंतर जेव्हा महाराज सेवेकऱ्यांसोबत गेले तर सेवेकऱ्यांसोबत गेल्यावरती त्यांना जाणवलं की काही काळ आधीच भगवानांनी आपल्याला इथे आणलेलं होतं आणि दत्त मंदिर स्थान तिथं जे आहे ते पाहिल्यावरती महाराजांना असं जाणवलं की इथे आपण आधीच आलेलो आहे आणि हा जणू स्वर्गच आहे. आणि अजूनही हिमालयावरती भगवान भार्गवराम रोज जातात आणि संध्याकाळी पेढे परशुराम येथे भगवानांच्या देवस्थानी ते परत येतात रोज संध्याकाळी आणि अजूनही त्यांचं स्वागत म्हणून तिथे शंखनाद केला जातो, कारण भगवान हे चिरंजीव आहेत बरं का. अशी ही त्यांची महेंद्रगिरी पर्वत सह्याद्रीचे पठाराची यात्रा आहे. दुसरं म्हणजे महर्षी वेदव्यासांचा बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रमामध्ये महाराजांनी, श्रीकांतजी महाराजांनी वैश्वानर अवतारमध्ये उल्लेख केलेला आहे की महाराज असंच की 100-150 फूट पहिले 4 यात्रा त्यांच्या सदेह झालेल्या आहेत आणि अशाच सूर्यास्ताकडे सूर्य कलतो आहे आणि मठात आरतीच्या आधी ते 10-15 मिनटे आधी उपस्थित झालेले आहेत. अशा त्यांच्या पहिल्या 4 यात्रा झाल्यात. तर महर्षी वेदव्यासांच्या बद्रिकाश्रमामध्ये पण गेले तर ते आधी 100-150 फूट भूमीवर उतरले वायुमार्गाने गेल्यावरती आणि नंतर चालत चालत ते पायवाटेने चालत होते. आणि मग तिथे बद्रिकाश्रमामध्ये चालता चालता एक त्यांना आश्रम दिसला. तर ऋषीमुनी तिथे ध्यानस्थ बसलेले होते आणि शेजारी एक सुंदर ऋषीपत्नी शेजारीच बसल्या होत्या ऋषींच्या आणि त्या शांत मंजूळ स्वरात वीणावादन करत होत्या. आणि वीणावादन करत होत्या आणि त्या अशा वीणावादन करत होत्या की जणू की ते ऋषींना सांगत आहेत की आपण आता सायम अग्निहोत्राचा समय होत आहे आणि आपण हे प्रभो समाधी अवस्थेतून तुम्ही जागृत व्हा, हे त्यांना ते दाखवत म्हणजे जाणीव करून देत होते थोडक्यात म्हणजे. आणि मग नंतर
समोरून एक हे चालतच होते, आश्रम दिसत होता आणि समोरून व्याघ्र आला एक. आणि व्याघ्र आल्या आल्या महाराजांच्या मनात आलं, बापरे, आता हा व्याघ्र आलेला आहे आणि आपण कसं जायचं. तर पूर्वाभिभाषी भगवानांनी ओळखलं त्यांच्या मनातलं आणि भार्गव कवचामध्ये पूर्वाभिभाषित्व ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर भगवानांनी महाराजांनी विचारण्याआधीच त्यांना सांगितलं की हा व्याघ्र अहिंसक आहे. मग महाराज थोडं शांत झाले की व्याघ्र अहिंसक आहे म्हटल्यावरती प्रश्न नाही. आणि नंतर तिथून मागोमाग एक मुंगूस दिसलं त्यांना. मग मुंगूस दिसल्यावरती महाराज म्हणाले की परत महाराजांच्या मनात आलं की बाबा मुंगुसावरती व्याघ्राने झडप घातली. पण परत पूर्वाभिभाषी भगवानांनी परत त्यांना न विचारता भगवानांनी महाराजांना सांगितलं की हे मुंगुसावरती व्याघ्राने का झडप घातली आहे. तर ऋषीमुनी ध्यानस्थ आहेत, समोर अग्निकुंड आहे, तर अग्निकुंडाच्या समोर मुंगुसाने जाऊ नये, त्यामुळे त्या मुंगुसाला वाचवण्यासाठी व्याघ्राने झडप घातलेली आहे. म्हणजे हे पूर्वाभिभाषित्व म्हणजे काय, तर आपण मनात विचार आणला की भगवान स्वतः महाराजांचा मनातला विचार ओळखत होते. अशा या त्यांच्या 6 यात्रा होत्या. आणि ऋषितुल्य ध्यानस्थ बसल्यानंतर आश्रमात पोहोचल्यावरती ऋषींना भगवानांनी परिचय करून दिला परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा की मी ज्यांच्याविषयी बोलत होतो ते हेच आहेत, असा परिचय करून दिला. आणि ऋषीही आनंदाने संतोषले, त्यांनाही भरभरून आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मागे जे ऋषितुल्य महान तपस्वी योगी जे ऋषींच्या मागे उभे राहिलेले होते त्यांना देखील इशाराने खुणेने वेदव्यासांनी गजानन महाराजांचा परिचय करून दिला. तर ते पण म्हणाले, होय आपण तर म्हणजे त्यांनी जे आधीच महाराजांविषयी परमसद्गुरू श्री गजानन महाराजांविषयी ऐकलेलं होतं आणि ते देखील संतोषले. आणि असा त्यांचा दुसरा प्रवास वायुमार्गाने महाराजांचा होता. तर असे 4 प्रवास झालेले आहेत, 2 प्रवास झालेले आहेत आणि आणखी 4 प्रवास असाच तुम्ही संदर्भ घेऊ शकता वैश्वानर अवतारा या ग्रंथामध्ये. तर मला आयोजकांनी मनोहरजींचा फोन आला मला की तुम्हाला बोलायचं आहे. तर मी एका ह्याच्यामध्ये त्यांना म्हटलं बरं ठीक आहे बोलेन, श्रीजींची इच्छा, जे ते सुचवतील तसं बोलूयात असा माझा प्रयत्न केला. तर सगळ्यांनी म्हणूयात, देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय, सत्य सनातन धर्म की जय. नमस्कार. यानंतर श्री राहुलजी उरणकर यांचं या ठिकाणी संबोधन होणार आहे. श्री राहुलजी. नमस्कार. आज देश परदेशामध्ये भगवान भार्गवरामांचा जन्मदिवस अतिशय उत्साहात आनंदात साजरा होत आहे. पुण्यातील समस्त अग्निहोत्र परिवार हा दरवर्षी या दिवशी एकत्र येतो, वेगवेगळे उपक्रम करतो. या निमित्तानं प्रमुख वक्त्यांची भाषणं आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत, संबोधन ऐकत आलो आहोत. त्यामुळे प्रामुख्यानं SK साहेबांचा आपण ॲक्च्युली दरवेळेला ऐकत असतो, पण यावेळी आम्हाला संधी दिली आहे. आपण SK साहेबांना ऐकण्याची नेहमी म्हणजे आतुरतेने वाट बघत असतो की आता केव्हा हा दिवस येतो आहे आणि SK साहेब आपल्याला केव्हा गोष्टी 4 सांगत असतात, कारण ते एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत आत्ता आपल्या कुटुंबातले. यावर्षी मनोहर जोशींनी फोन केला की आपण बोलणार का 4 शब्द. मला प्रथम वाटलं की कार्यक्रमाचं कॉम्पेअरिंगच्या संदर्भात वगैरे बोलत असतील, कारण ते एक उत्स्फूर्त असतं. आपण त्याला काही पेपर घेऊन असा बघून बोलायला लागतं, भाषण करायला लागतं असं नाही. ते तुलनेनं सोपंही असतं. मी प्रयत्न करतो असं त्यांना सांगितलं. त्यानिमित्तानं या विषयावर आपल्यालाही 4 गोष्टी वाचता येतील, आपल्या मनातले विचार व्यक्त करता येतील, एक संधी मिळेल या दृष्टीने मी ते घेतलं. आणि त्यानिमित्तानं खूप वाचनही झालं, आपल्या मनातले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली. आज मी कालसापेक्ष भगवान भार्गवराम या विषयावर बोलणार आहे. भगवान भार्गवरामांचं कार्य युगायुगातून थेट आजपर्यंत आपल्यासमोर प्रगट होत आहे आणि ते कसं प्रगट होत आहे हे पाहण्याचा हा एक प्रयत्न आहे. विषय मोठा आहे, जबाबदारीचा आहे, श्रीगुरूंचा आहे, त्यांच्या गुरूंचा आहे. त्याच्यामुळे इकडचा शब्द तिकडे न व्हावा, काही चूक होऊ नये यासाठी मी
प्रस्तुत लेख वाचून दाखवणार आहे. त्यामध्ये कुठलीही चूक व्हायला नको आपल्याकडून आजच्या दिवशी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा सृजनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी मी अवतार घेईन. महाविष्णूंनी विश्वाच्या स्थितीसाठी वेगवेगळ्या युगात अवतार घेतलेले आहेत. काही वेळा प्रासंगिक तर काही वेळा मूलभूत कार्य त्या त्या अवतारांकडून झालेलं आहे. या अवतारातीलच एक म्हणून भगवानांची गणना नसून ते एकमेव चिरंजीव अवतार आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या युगातून त्यांचं प्राकट्य या धर्तीवर कसं होत आहे आणि त्यांचं कार्य कसं ठळकपणे आपल्यासमोर दिसत आहे ते सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. इतर अवतारांमध्ये धर्मावर ग्लानी आणणाऱ्या शक्तींचा बिमोड करणं हे तात्कालिक कारण दिसतं. ते कार्य झालं की सगुण रूपाने अवतरित झालेलं तेज किंवा पार्थिव देह विसर्जित करून परत महाविष्णूंच्या तेजात विलीन होताना दिसतात. परंतु महाविष्णूंचे परशुराम रूपानं कार्य चालू असतानाच श्रीराम, श्रीकृष्ण, कल्की अवतार, परमसद्गुरू श्री गजानन महाराज हे अवतार झालेले आहेत. या अवतारांशी भगवानांचा जो संबंध आला त्या त्या अवतारात भगवानांनी जे कार्य केलेलं आहे, ते जे करीत आहेत आणि जे करणार आहेत त्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. श्रीराम अवतारी भगवानांचं प्रथम प्राकट्य हे जनक राजाच्या राजप्रसादात झालेलं आढळतं. म्हणजे एकंदर रामायणामध्ये पहिल्यांदा भगवान परशुराम हे जनक राजाच्या प्रासादात आलेले आढळतात. तिथून आपल्याला दिसून येतं. क्षत्रिय संहाराच्या निमित्तानं त्यांनी जे धनुष्य शिवांनी भगवानांना दिले होते ते स्कंधावर बाळगून भगवानांनी राजप्रसादात प्रवेश केलेला आहे. हे शिवधनुष्य प्रासादातील प्रांगणामध्ये एका वेदीवर ठेवून भगवान जनक राजाच्या भेटीला गेलेले. इकडे बाल जानकी खेळत असताना ती प्रांगणात आली आणि बालसुलभ औत्सुक्यानं तिनं हे शिवधनुष्य पाहिलं. त्याचा घोडा करून त्यावर बसून ती खेळू लागली. एवढे मोठे शिवधनुष्य एक बालिका खेळण्यासारखं वापरतीये हे पाहून भगवानांना जानकीमधील आदिशक्तीच्या दैवी शक्तीची प्रचिती आली आणि ते जनकाला म्हणाले, राजन, हे शिवधनुष्य आता तुझ्याकडेच राहू दे. जो वीर या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल त्यालाच तू ही कन्या दे. राजा जनकानं जेव्हा जानकीचं स्वयंवर आरंभलं तेव्हा भगवानांची ही अट समोर ठेवली. रावणासहित अनेक राजांनी प्रयत्न केला पण ते विफल झाले. शेवटी सुकुमार राम धनुष्या समीप आले. शिवधनुष्याला उजव्या हाताने पेललं. प्रत्यंचा लावण्यासाठी डाव्या हाताने ते वाकवायला सुरुवात केली. ते एवढं वाकवलं गेलं की ते भंगच झालं. या पराक्रमाचं प्रतीक म्हणूनच श्री जानकी श्रीरामांना प्राप्त झाली. विवाहानंतर श्रीराम, सीता, दशरथ राजासह वर्तमान अयोध्येस निघाले. तेव्हा एक त्यांना विचित्र अनुभूती आली. मोठा वारा सुटला, पशुपक्षी भयकंपमान झाले आणि चित्रविचित्र आवाज करू लागले. सूर्य अंधकाराने आच्छादित झाला आणि सर्वांना विराट देही जटाजूटधारी भगवानांचं दर्शन झालं. त्यांच्या खांद्यावर परशु तळपत होता. विद्युल्लतेप्रमाणे चमकणारे धनुष्य त्यांच्या हाती होते. भगवान पुनश्च एकदा क्षत्रिय संहारासाठी सिद्ध तर झाले नाहीत ना, अशी शंका वशिष्ठादी ऋषींना वाटू लागली. तर इतर ऋषीमुनी भगवानांच्या क्रोधाचा परिहार करण्यासाठी तातडीनं पूजेची सिद्धता करू लागले. एका बाजूला त्या पूजेचा स्वीकार करून भगवानांनी क्रोधानं श्रीरामांशी बोलायला सुरुवात केली. हे रामा, शिवधनुष्य भंग करून तू आपल्या शौर्याची प्रचिती दिली आहेस. तुझे हे कृत्य सर्वांना अद्भुत आणि अतर्क्य जरी वाटत असलं तरी मी तुझ्यासाठी यापेक्षा चांगलं धनुष्य आणलं आहे. या जामदग्ने धनुष्याला बाण लावून तू तुझं सामर्थ्य आम्हाला दाखव. या श्रेष्ठ धनुष्याला जर तू शत्रू समूहनाशक बाण लावलास
तर मी तुझ्याशी युद्ध करीन, असं भगवान श्रीरामांना म्हणाले. त्यावर श्रीरामांनी नम्रपणे उत्तर दिलं, हे ब्रह्मन, हे भार्गवा, पितृऋणातून मुक्त होण्यासाठी मी त्र्यंबक चापाचा भंग केला हे आपणाला विदित आहेच. क्षात्रधर्माचा विचार करता मला अशक्त आणि वीर्यहीन तुम्ही मानू नयेत, म्हणून आता तुम्ही माझा पराक्रम पहा. असे म्हणून श्रीरामांनी धनुष्य हातात घेतले, प्रत्यंचा चढवली आणि त्याच्यावर बाणही लावला. ते म्हणाले, हे भार्गवा, आपण ब्राह्मण आहात, आम्हास पूज्य आहात. शिवाय ऋषी विश्वामित्रांच्या भगिनीचे पौत्र आहात. त्यामुळे मला आपणावर हा बाण सोडता येणार नाही. परंतु हा दिव्य वैष्णव बाण व्यर्थही जाऊ शकत नाही. तेव्हा हा बाण कुठे सोडू याचं मार्गदर्शन करा. यावर भगवान उत्तरले, हे रामा, तपश्चर्याच्या बळाने आम्ही अप्रतिम लोक संपादन केलेले आहेत. ते लोक ह्या श्रेष्ठ बाणाने तू नाहीसे कर. तसंही आमचं कार्य भूतलावरच आहे. महेंद्रगिरी पर्वतावर आमचा निवास असतो. तू हे धनुष्य ग्रहण केल्यापासून तुला सर्वश्रेष्ठ विष्णू आम्ही समजत आहोत. तू हा बाण सोडलास की आम्ही महेंद्रगिरी पर्वतावर निशंक जाऊ. परशुरामांनी असे सांगताच श्रीरामांनी तो बाण त्या लोकांवर प्रक्षेपित केला. आपण तपश्चर्याने संपादन केलेल्या लोकांपर्यंत जाण्याची गती आता नष्ट झालेली पाहताच भगवान भार्गवराम महेंद्र पर्वताकडे जाण्यास निघाले. तत्पूर्वी दाशरथी रामांनी भगवान परशुरामांचं पूजन केलेलं आहे. परशुरामांचा स्पर्श झाल्यामुळे ते धनुष्य धारण करणाऱ्या श्रीरामांच्या ठिकाणी भगवान भार्गवरामांच्या ठिकाणी असलेलं तेज त्यांच्यामध्ये प्रविष्ट झाले. महेंद्रगिरी पर्वताकडे जाताना स्वतःच्याच क्रोधावर चिंतन करीत असताना क्षिप्तचित्त भार्गवरामांना अत्यंत तेजस्वी मुनी संवर्त यांचं दर्शन झालेले. सभोवताली अत्यंत तेजस्वी आभा असणाऱ्या मुनींना प्रणाम करीत भार्गवांनी आपला परिचय करून दिला आणि त्यांचा परिचय जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली. आणि त्याबरोबरच त्यांना प्राप्त झालेल्या ब्रह्मवर्चसी अवस्था प्राप्तीचं गुह्यही विचारलं की का आपल्या भोवती एवढी मंगल आभा आहे, याचं गुह्यही त्यांनी विचारलं. मुनींनी आपला परिचय करून दिला. मुनींनी आपला परिचय करून दिला. मी अंगिरस कुलोत्पन्न असून सारे जग मला संवर्त म्हणून ओळखते. मी गुरुदेव दत्तात्रेयांचा शिष्य असून सांप्रत त्यांचे वास्तव्य गंधमादन पर्वतावर आहे. मुनी पुढे म्हणतात, हे रामा, रामा म्हणजे भगवान परशुराम यांना ते रामा म्हणतात प्रेमाने. हे रामा, सर्व जगत ब्रह्ममय असून ब्रह्म हे सर्वांचा आधार आहे आणि हे जाणणाराच सदैव भयमुक्त आणि शंकामुक्त राहतो. गुरु हा सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे. आपल्या भक्तांप्रती असलेल्या अपार करुणेमुळेच शिवांनी दत्तात्रेय या रूपामध्ये मानवी अवतार धारण केलेला आहे. त्रिलोकामध्ये असा कोण आहे जो दत्तात्रेयांच्या चरणकमलाजवळ गेल्यावर संतुष्ट होणार नाही. त्यामुळे तू सत्वर तिथे जावेस. दत्तात्रेय गंधमादन पर्वतावर एका कुटीमध्ये योग्याच्या रूपामध्ये वास्तव्य करीत आहेत. भार्गवराम सत्वर गंधमादन पर्वतावर असलेल्या श्रीगुरूंच्या सन्निध गेले. परस्परांचा परिचय झाला. खडतर तपश्चर्यानंतर योग्य काळी भगवानांना श्री ललिता महात्रिपुर सुंदरीची उपासना, जिला श्रीविद्या, महाविद्या, ब्रह्मविद्या ही संबोधतात, ती प्राप्त झाली. भार्गवरामांनी दाशरथी रामांच्या ठिकाणी आपल्या तेजाचा निक्षेप कसा केला व क्षात्र तेजापासून ते स्वतः कसे मुक्त झाले ते आपण पाहिलं. रामावतारानंतर कृष्णावताराच्या प्रारंभीच त्यांनी बलराम आणि श्रीकृष्णांची भेट घेतली. श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर जरासंधाने यादवांचा निप्पात करण्यासाठी मथुरेवर 17 वेळा चाल केलेली आहे. श्रीकृष्णांना मारून कंसवधाचं उट्टं काढायचं यासाठी प्रचंड तयारीशी त्यांनी 18व्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं.
सततच्या आक्रमणामुळे मथुरावासीय त्रस्त झाले होते. सर्व यादव उग्रसेन महाराजांच्या दरबारी विचारविनिमय करण्यासाठी जमले असता सर्व राजनीतिज्ञ, सर्व यादव आणि महाराज उग्रसेन यांचं असं म्हणणं पडलं की श्रीकृष्ण हाच या विरोधाचा मूळ आहे, त्यामुळे त्यानेच आपले स्वतःचे रक्षण केले पाहिजे. महाराज उग्रसेनांनी श्रीकृष्णांना तशी सूचना केली. त्यावर श्रीकृष्ण उत्तरले, प्रतिकूल वातावरण लक्षात घेता दुर्बलाने बलवंताच्या सन्निध राहू नये. हे लक्षात घेऊन आम्ही समर्थ असूनही दुर्बलांप्रमाणे येथून निघून जात आहोत. थोडक्यात उग्रसेनांनी काय सांगितलं की आपण एकटेच, ज्यांच्या मागे जरासंध लागलेला आहे, यामध्ये प्रजेचा कुठलाही दोष नाही आहे, तर आपण आपलं रक्षण करा, येथून निघून जा. जरासंधाला ही बातमी कळताच तो मथुरेचा वेढा उठवून आपला पाठलाग करेल. थोडक्यात मथुरा सोडून दक्षिण पंथाला जावं हेच श्रेयस्कर होईल, असं श्रीकृष्ण म्हणतात. श्रीकृष्ण आणि बलराम निरनिराळी रूपे घेत दक्षिण दिशेच्या अनुरोधाने निघाले. काही अवकाशातच ते सह्याद्री पर्वताच्या सन्निध शोभिवंत असलेल्या करवीर, म्हणजे आत्ताचं कोल्हापूर नगरीच्या अलीकडे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर जुनाट व अति विस्तारलेल्या वटवृक्षाजवळ पोचले. त्या वटवृक्षाच्या तळवटी सूर्यासमान दैदिप्यमान कांती असलेले शुभ्र वस्त्र परिधान केलेले भगवान भार्गवराम त्यांना दिसले, ज्यामुळे त्यांचा सहज परिचय व्हावा असे परशुचिन्ह त्यांनी जवळ बाळगले होते. भगवानांचे आदरपूर्वक दर्शन घेऊन श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या चरणांजवळ बसले. वाक्पटू आणि व्यवहारकुशल श्रीकृष्ण भगवानांना म्हणाले, भगवन, आपण जमदग्नीपुत्र भार्गवराम आहात हे आम्ही जाणलं आहे. श्रीकृष्णांनी स्वतःवरील ओढवलेल्या प्रसंगाची माहिती भगवानांना दिली आणि त्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली. भगवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, हे कमलनयन, तुला सल्ला आणि मंत्रोपदेश करण्यासाठी आम्ही एकटेच पश्चिम सागराहून इथे आलो आहोत. तू दुर्जनांचा कर्दनकाळ आहेस. तू बालक नसून बालकत्व धारण केलेलं आहेस. तरी आम्ही जे सांगतो ते तू श्रवण कर. पर्वतावर वनचरांसारखा संचार करून दुर्गयुद्ध पद्धतीने तुम्ही जरासंधाला जिंकाल. थोड्याच काळात तुम्हाला तुमचं चक्र, हस्त, गदा, कौमुदी आणि मुसळ ही पुराण आयुध प्राप्त होतील. मोठा संग्राम होऊन देवांना आणि शत्रूला तुझं विष्णुरूप दृष्टीस पडेल. जरासंधाशी युद्धात विजयश्री तुलाच माळ घालेल. आता सोबतच्या होमधेनूचं आपण दूध प्राशन करू आणि गोमांत पर्वताच्या दिशेने आपण भ्रमण करू. श्रीकृष्ण आणि बलरामांना भगवानांनी कृष्णा आणि वेण्णा संगमी मंत्रदीक्षा दिली. उपासना प्राप्त होताच दोघांनी कदंब वृक्षाखाली बसून अनुष्ठानास प्रारंभ केलेला आहे. कदंब वृक्ष हे देवी त्रिपुर सुंदरीचं निवासस्थान आहे, म्हणूनच तिला कदंब वृक्ष निवासिनी असं सुद्धा म्हणतात. भगवान भार्गवरामांनी श्रीकृष्ण आणि बलराम यांना रणनीती, शस्त्रास्त्रे यासोबत मंत्रदीक्षाही दिली. श्रीरामांना धनुष्य देऊन त्यानिमित्तानं त्यांच्यात तेजाचे संक्रमण करून भगवान काही काळातच निघून जातात. तर श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर ते 2 दिवस प्रवास करतात. त्यांना मंत्रदीक्षा देतात, भारतीय युद्धाचं भविष्य सांगतात. यावरून दोन्ही अवतारांच्या वेगवेगळ्या कार्याची कल्पना आपल्यास येते. यानंतर भगवानांचे कल्की अवतारातील प्राकट्य आणि त्याचे परिणाम पाहूयात. माघ वद्य दशमी 24 फेब्रुवारी 1938 रोजी सकाळी गुरुवारी 9च्या सुमारास श्रीजी नित्यपूजेत असताना अचानक एका मंत्राचे 3 वेळा उच्चारण त्यांच्या कानी आले. श्रीजींनी ओळखले की कोणी महात्मा त्यांना अदृश्य रूपाने मंत्रदीक्षा देत आहे आणि ही दैवी मंत्रदीक्षा आहे. तेव्हा गुरुचरणी मनोमन नतमस्तक होऊन श्रीजींनी मंत्र स्वीकारला आणि हाच तो कृष्णशक्ती मंत्र, जो कृष्णांनाही आपल्या कार्यसिद्धीसाठी आणि मंत्र सामर्थ्यासाठी भगवानांनी दिला होता. या दीक्षाविधीनंतर बरोबर 1 वर्षांनी म्हणजे 11 मार्च 1938 रोजी श्रीजींना पीठाधिकार लाभले. जणू काही पीठाधिकार प्राप्त होण्याची पूर्वतयारी आणि पुढील कार्यासाठी सामर्थ्य प्रदान करण्यासाठीच
भगवानांनी अदृश्य रूपाने मंत्रदीक्षा दिली नाही ना, असा विचार आपल्या मनात नक्कीच येतो. मठाची सूत्र हाती घेताच काही दिवसानंतर एक दिव्य घटना गुरुमंदिरात घडते. मठामध्ये एक दिव्य पुरुषांचे आगमन होते. ते भोजनाची पृच्छा करतात, एक शेराचा भात पिठलं ग्रहण करतात, रात्री तिथेच विश्रांती घेतात आणि भल्या पहाटे आकाशमार्गाने मार्गस्थ होतात. हे महापुरुष मठात असताना सर्व वातावरण इतकं भारलेलं होतं की त्यांची अवतार चिन्हे कृष्णाजीन आणि तेजस्वी परशु जरी बरोबर असले तरी हे भगवान भार्गवराम आहेत अशी कुणालाही शंका आली नाही किंवा त्यांची ओळख पटली नाही. यानंतर अशाच दिव्य घटनांची मालिका श्रीजींच्या समवेत घडते. 12 मार्च 1942 रोजी श्रीजींना पूर्णाभिषेक होऊन भार्गवरामांकडून त्यांना त्रिपुरी मंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुदेव दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेली श्रीविद्या भगवानांकडून श्रीजींना दिली गेली. इथे सुद्धा असाच एक मनात विचार येतो की येणाऱ्या काळामध्ये सत्यधर्माच्या पुनरुत्थानासाठी ही पूर्वतयारी तर नसेल ना. कारण त्याच्यानंतर 2च वर्षांनी म्हणजे 21 सप्टेंबर 1944 रोजी 4 श्वानांच्या 3 वाण्या दर्शनाने सांप्रत वेद प्रतिपादित सत्य धर्माची अशी अवस्था आहे हे दाखवून सत्यधर्माची पुनर्स्थापना करण्याची प्रेरणा भगवानांनी त्यांना दिलेली दिसते. काय म्हणतो उर्वरित भाग आपण अग्निहोत्रानंतर ऐकूया. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ 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 त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. 1 मिनिट. म्हणायचं का? माझ्या याच्यात एवढं चुकीचं का दिसतंय मग? नाही माहिती. हो मी लाईव्ह गेला लाईव्ह 52 आले बघा बरोबर. दरवेळी लाईव्ह करायला लागतं का आपल्याला? आपण इकडे जागा बदलली आपण ना. अग्नये स्वाहा अग्नये इदन्न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्न मम.
तीस सेकंदांनी करू. 30 सेकंदांनी सप्तश्लोकी म्हणूया. 54. यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोकपितामहः चतुर्वेदः समायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत् किं सत्कर्म किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुतिः अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम् अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुतिः हर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिः प्रामाण्यमेव च सर्वतः सारमादत्या निजकल्याणहेतवे शुष्कवादरता केचिन्नान्यदस्तीति वादिनः सर्वे ते विलयन्यान्ति मिथ्याकलहकारिणः नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारप्रवर्तकाः यज्ञदानतपः कर्म स्वाध्यायनिरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मः सनातनः गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि। सत्य धर्म की जय। देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मी सर्वांची मध्ये एकदा क्षमा मागून घेतो की मी काही कसलेला वक्ता नाही आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटते आणि थोडं कॉन्शियस व्हायला होतं आहे, त्यामुळे घसा डाऊन होतो आहे। हां, तर आपण हे बघत होतो की 12 मार्च 1942 रोजी श्रीजींना पूर्णाभिषेक होऊन भगवानांकडून त्रिपुरी मंत्राची दीक्षा प्राप्त झालेली आहे। गुरुदेव दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेली श्रीविद्या भगवानांकडून श्रीजींना दिली गेली। इथे सुद्धा मनात हा विचार येतो की येणाऱ्या काळामध्ये सत्यधर्माच्या पुनरुत्थानासाठीची पूर्वतयारी तर ही नसेल ना, कारण त्यानंतर 2च वर्षांनी म्हणजे 21 सप्टेंबर 1944 रोजी श्वानांच्या दिनवाण्या दर्शनाने सांप्रत वेदप्रतिपादित सत्य सनातन धर्माची अशी अवस्था झाली आहे हे दाखवून सत्यधर्माची पुनर्स्थापना करण्याची प्रेरणा भगवानांनी दिल्याचं दिसतं। यानंतर 6 दिवसांनी 27 सप्टेंबर 1944 रोजी भगवान परशुरामांच्या सन्मुख बसून श्रीजींनी ऐतिहासिक आणि अखिल विश्वाचा आणि मानवी जीवनाचा प्रवाह परावर्तित करणारी सत्यधर्माची पुनर्स्थापना करणारी प्रतिज्ञा केलेली आहे। हे द्युलोकस्थ देवतांनो सावधान, हे ऋषिगणांनो सावधान, हे पितरांनो सावधान, मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन। याबरोबरच आणखीन एक दैवी घटना 1950 मध्ये घडली। जे वैष्णवी तेज भगवान भार्गवरामांकडून श्रीरामांकडे संक्रमित झालं, तेच तेज वैशाख वद्य पंचमी शके 1872 या रोजी श्रीजींमध्ये संक्रमित झाले।
सत्यधर्माचं कार्य करणाऱ्या श्रीजींना त्या तेजाची आवश्यकताच होती, हाच त्याचा अर्थ. भार्गवरामांचे मूळ तेज त्यांच्या परमशिष्याकडे अशा रीतीनं आलेले. मंत्रदीक्षा, पूर्णाभिषेक, गुह्यातिगुह्य श्रीविद्येचं उद्घाटन व वैष्णवी तेजाचं संक्रमण हे सारे श्रीजींना आपल्या कर्तव्याची, जीवनोद्देशाच्या दिशा दिग्दर्शनासाठीच आहे हे भगवानांनी जणू दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर गुरुदेव दत्तात्रेयांच्याच गुरुपीठावर आरूढ झालेल्या श्रीजींना दत्तात्रेयांकडूनच प्राप्त झालेली श्रीविद्या त्यांनी प्रदान केलेली आहे. यापूर्वी आपण पाहिलं आहे, श्रीरामांवर बरोबर भगवानांनी अल्पकाळ व्यतीत केला आहे, तर कृष्णावतारामध्ये सलग 2 दिवस व्यतीत केलेले आहे. तर कल्की अवतारामध्ये 6 दिव्य यात्रा केलेल्या आहेत. त्यामध्ये सह्याद्रीचे पठार, भगवान वेदव्यासांचा बद्रिकाश्रम, गंधमादन पर्वत, कैलास, पंढरपूर आणि श्रीशैल्य मल्लिकार्जुन यांचासुद्धा समावेश आहे. ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे. श्रीरामावतारामध्ये भगवानांनी श्रीरामांमध्ये वैष्णवी तेजाचं संक्रमण केलं होतं. त्यानंतर श्रीकृष्ण अवतारामध्ये दुर्गनीती आणि कृष्णशक्ती मंत्र हे 2 प्रदान केलेले आहेत. तर परमसद्गुरूंना मात्र वैष्णवी तेज, कृष्णशक्ती मंत्राबरोबरच त्रिपुरी महामंत्राची दीक्षासुद्धा दिलेली आहे. यामागेही एक सूत्र दिसतं. या आधीच्या दोन्ही अवतारांमध्ये प्रसंगानुरूप मार्गदर्शन केलेलं आहे, पण कल्की अवताराकडून मानवी समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे श्रुतींचे पुनरुज्जीवनाचे आणि यज्ञ व्यवस्थेच्या पुनर्स्थापनेचे महान कार्य होण्यासाठी या तिन्ही गोष्टी प्रदान केलेल्या दिसतात. आपल्या मनात विचार येतो की मग श्रीविद्याच का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला श्रीविद्या, श्री अर्थात ललिता त्रिपुर सुंदरी स्तोत्रातलं, म्हणजे श्री स्तोत्र म्हणून असं एक स्तोत्र आहे, श्री स्तोत्रातल्या 4थ्या श्लोकामध्ये मिळतो. यज्ञविद्या महाविद्या गुप्तविद्याच्या शोभने आत्मविद्याच देवित्वम विमुक्ती फलदायिनी. हे जे श्री स्तोत्र आहे हे पण श्री सुक्तासारखं 16 मंत्राचं आहे आणि अतिशय खूप छान आहे. ते जे आपल्याला रामयशोगाथेमध्ये पण बघायला मिळेल हे श्री स्तोत्र दिलेलं आहे. अतिशय सुंदर आहे, असं श्री सुक्तासारखंच प्रवाही येते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जी यज्ञविद्या आहे, महाविद्या आहे, गुप्तविद्या या नावाने शोभते ती आत्मविद्या म्हणजे श्रीविद्या मुक्तीचं फल प्राप्त करून देते. श्रीजींच्या निरंतर शाश्वत कार्यासाठीच श्रीविद्येची दीक्षा दिलेली दिसते. अशा प्रकारे श्रीकृष्ण, श्रीराम आणि कल्की अवतारामध्ये भगवानांचं प्रागट्य दिसून येतं. शिवपुरीतील प्रास्ताविक अग्निमंदिराचा विचार करताना सुद्धा भगवानांनी श्रीविद्येचं स्थूल रूपात प्रकटन केलं आहे का, हा विचार मनात येतो. आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी अग्निमंदिराला सहस्रार चक्राची उपमा दिलेली आहे. श्रीविद्येच्या जाणकारांना हे माहीत आहे की श्रीविद्या त्रिपुरी मंत्राचे 3 भाग होतात, वाग्भवकूट, मध्यकूट आणि शक्तिकूट. त्याचा मंत्र असा, त्याचा श्लोक असा आहे, श्रीमत वाग्भवकूटैक स्वरूपा मुखपंकजा कंठादः कटिपर्यंत मध्यकूट स्वरूपिणी शक्तिकूटैक तापन्य कट्यदोभाग दारिणी. याचा अर्थ असा आहे, श्रीविद्येचं मुख म्हणजे वाग्भवकूट आहे, ज्याच्यामध्ये सहस्रार चक्र आणि आज्ञाचक्राचा समावेश होतो. मध्यकूटामध्ये अनाहत चक्र आणि मणिपूर चक्राचा भाग आहे. तर शक्तिकूट म्हणजे कटीपासून पुढे स्वाधिष्ठान आणि मूलाधार ही 2 चक्र येतात. ह्या चक्रांमध्ये श्री ललिता देवीची वेगवेगळी रूपं निवास करत असतात. ती शक्तीचीच रूपं आहेत. आता चक्राला जर शक्ती दिली नाही तर ती चक्र फिरणार नाही. शक्ती संचाराशिवाय ही चक्र कशी गतिमान होतील? अशा प्रकारे शिवमंदिराच्या रचनेमध्ये सुद्धा श्रीविद्या मंत्र अनिश्चित आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भार्गवरामांचं प्राकट्य हे राम अवतारापासून ते थेट आत्तापर्यंत आपण पाहत आहोत. आता जी आपण अजून 1-2 मिनटं घेतो आपली. आत्ता जी आपण अग्निमंदिर, जे प्रास्ताविक अग्निमंदिर आहे, त्या निमित्तानं आदरणीय राजाभाऊंनी आपल्याला ह्या चक्रांद्वारे ती कुठली तिथे मंदिरं आहेत ते सांगितलं आहे.
मूलाधार चक्र म्हणजे आपण आता शिवपुरीची ढोबळ रचना सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेक वेळा तिथे गेलेलो आहे. मूलाधार चक्र म्हणजे आपलं श्री शिवानंद स्वामी त्यांची समाधी आहे तिथे, ते मूलाधार चक्र आहे. आपण अथर्व शीर्षामध्ये नेहमी एक श्लोक म्हणतो, त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. हे गजानन मूलाधार चक्राच्या तिथेच आहेत. म्हणजे आपण ढोबळमानाने पाहिलं तर मूलाधार चक्र म्हणजे आपलं शिवमंदिर जिथं आहे तिथेच महाराजांचा निवास आहे. इथून जे सुरुवात होते. आणि जर आपण दत्तात्रेयांचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये गुरुदेव दत्तात्रेय श्रीपाद शिवल्लभ असं सांगतात, मूलाधार जे स्थूल रूप आहे म्हणजे ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, तिथे पार्थिव शिवलिंग असतं. नंतर स्वाधिष्ठान चक्र आहे ते म्हणजे देवी भगवतीचं आहे. मणिपूर चक्र म्हणजे मणिपूर चक्र त्याचे देवता अग्निदेवता आहे. ते आपल्याला महासोमयागची जी स्मृती आहे योगी नाही, ते अग्नीचं स्वरूप आहे, अग्नीचं प्रतीक म्हणूनच ते बांधलेलं आहे. म्हणजे बांधताना सुद्धा त्या गोष्टी कशा बांधलेल्या आहेत बघा. आधी मूलाधार चक्र म्हणजे शिवमंदिर आहे, त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र हे कसलं प्रतीक आहे तर पुनरुज्जीवनाचं प्रतीक आहे. म्हणून देवी भगवती किंवा भगवती माता, सोना माता ज्या गायत्री आहेत, जे सृजन करतात ते स्वाधिष्ठान चक्र आहे. त्याच्यानंतर चक्र कुठलं येतं, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे आपण आपल्या नाभीच्या इथं असतं, त्याची देवता कुठली आहे, अग्निदेवता आहे. त्याचं प्रतीक काय, यज्ञमंदिर आहे. त्याच्या पुढे आपण जातो मग यज्ञस्तंभ. यज्ञस्तंभ म्हणजे काय, अनाहत चक्र आहे. अनाहत चक्राची देवता काय, आकाश आहे. यज्ञस्तंभ कुठे गेला आहे, आकाशामध्ये गेला आहे. ओके नाही, तो आकाशामध्ये जाऊन आपल्याला जे अनाहत म्हणजे जे वायुमंडलाला तो सांगतोय, ओके नाही, म्हणून ते प्रतीक आहे. त्याच्यानंतर विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र काय आहे, भगवान परशुराम. मी त्यानिमित्तानं एक मध्ये हे केला होता. विशुद्धी चक्र म्हणजे भगवान परशुराम आहे. हे वायुतत्व आहे. भगवान भार्गवरामांच्या गुरुतत्वाचं ते प्रतीक आहे. त्याच्यानंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे काय, गोमाता समाधी आहे. आपण एकाग्र चित्तानं या इथे जर आपण ध्यान केलं, आपण नेहमी वाचतो, एकाग्र चित्तानं आपण जर इथे ध्यान केलं आज्ञाचक्रावरती तर आपल्याला समस्त सृष्टी आणि ब्रह्मांडाचं ध्यान होतं. ते गोमातेचं प्रतीक आहे. आणि आता नवनिर्मित होणारं जे अग्निमंदिर आहे ते सहस्रार चक्र आहे. हे सहस्रार चक्र काय सांगतं, नवीन निर्माण होणार आहे. आता ते सहस्रार चक्र काय सांगतं, जीवाचं शिवाशी एकात्म्य जे होणार आहे ते तिथे होणार आहे. म्हणजे आता आपण जी अग्नी उपासना करतो ती जीवाचं शिवाशी जे एकात्म्य साधणार आहे, तादात्म्य साधणार आहे, ते म्हणजे ते सहस्रार चक्र आहे. म्हणजे आता होणारं प्रास्ताविक अग्निमंदिर जेव्हा होईल तेव्हा हे संपूर्ण हे पूर्ण होणार आहे. आणि हेच देवी त्रिपुर सुंदरी किंवा श्रीविद्या मंत्रामध्ये सुद्धा हेच लिहिलं आहे. ही जी चक्र आहेत त्यामध्ये त्या चक्रामध्ये ती देवता आहे आणि ती देवता ती चक्र फिरवते, संचार करते. म्हणून आपण जे आपल्याला जे शिवपुरीबद्दल किंवा त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला जे काय म्हणतो आपल्याला एनर्जी आपण पाहतो किंवा अनुभवतो ती त्यामुळे आहे. तर भगवानांचं कार्य श्रीरामांपासून ते आत्तापर्यंत, थेट आत्तापर्यंत म्हणजे कल्की अवतार झाले त्यांच्यानंतर पण थांबलं नाही, तर अजूनही ते पुढे चालू आहे आणि चालू राहील. हाच त्या चिरंजीवी अवताराचा इसेन्स असं म्हणता येईल. आता इसेन्सला मराठी शब्द म्हणजे हाच तो गोडवा आहे चिरंजीव अवताराचा, की जे खूप पुराणामध्ये पण होतं, सगळ्या युगायुगामधून आत्तापर्यंत आलेलं आहे आणि इथूनही पुढे अशाच रीतीनं चिरंजीव अवतार यांचं कार्य करत राहते. मला तुम्ही ही बोलण्याची संधी दिली. एक मनात काही आपल्या दरवेळेला विचार असे थांबलेले असतात की नाही हे विचार माझ्या मनात आले, कुठेतरी मला सांगायचे आहेत कुणाला तरी, ओके नाही, तर ती अशा प्रकारे चांगली संधी चांगल्या दिवशी मला दिली त्याबद्दल मी समस्त अग्निहोत्र परिवाराचे आभार मानतो. मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. यामध्ये जर काही सांगण्यामध्ये चूक झाली असेल किंवा हा जो मध्ये डिस्टर्बन्स आला त्याबद्दल सॉरी. धन्यवाद. यानंतर एक शेवटचं संबोधन गंधेगाव करणार आहेत आणि त्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळणार आहोत.
ज्यामध्ये आपण भार्गवरामांची आरती आणि नंतर महाप्रसाद करणार आहोत. तर पुढच्या एक 10 मिनटामध्ये आपण आरतीची तयारी करणार आहोत. यासाठी काही भार्गव भक्ती मार्ग सोपानमधले काही निवडक स्तोत्र किंवा उतारे याच्यामध्ये पब्लिश केलेले आहेत. ते पुस्तक पण आपण आज ठेवलेले आहे, ते पण आपण जाताना घेऊन जाऊ शकता. या पुस्तकामध्ये स्वतः परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी स्वतः रचित केलेलं भार्गव अष्टकम आहे, भार्गव लीला स्तोत्र आहे, ध्यान, नामधून, भार्गव शरणागती आणि भार्गव गायत्री, त्याचा आपण इथं आत्ता जप केला किंवा हवन केलं ते आहे, आणि आरती भार्गवरामाची आणि आरती भगवान भार्गवरामांची यातले काही निवडक उतारे, आरती, स्तोत्र यात आहेत. या पुस्तकाचा जरूर आपण जाताना संग्रही म्हणून घेऊन जावं आणि त्याचा रोजच्या याच्यामध्ये वापर करावा. माझं नाव दयानंद शास्त्री. काही लोकांची माझी ओळख नसेल. दयानंद शास्त्री. श्रींच्या बाबतीत सर्वांनी आत्तापर्यंत जे सांगितलं ते भगवानांचा संबंध वगैरे असं सांगितलं, पण जे श्रीनी जो देह ठेवला तो रात्री 8:45 ठेवला. प्रत्येकाला जर कल्पना नसेल तर त्यावेळेचं शिवपुरीचं घड्याळ 8:45 बंद पडलेलं आहे. आता ही 8:45 वेळ का आहे तर अंदाज 1942 साली ज्यावेळी श्री वर माडीवर झोपायला जात असत त्यावेळी 8:45च्या वेळी त्यांना भगवान रामाने वैष्णवी शक्ती दिल्या. त्या शक्ती त्यांच्यात प्रवर्तित झाल्या आणि प्रवर्तित झाल्यानंतर त्याचं मूल्य द्यायचं असतं. ते श्रीनी मूल्य दिलं आणि ती वेळ होती 8:45. नंतर ज्यावेळी श्रीनी देह ठेवला तर त्यावेळी तिथे 3 ते 4 लोक त्यावेळी होते आपले भक्त. त्यातले एक कर्नल, दुसरी गोष्ट प्राणलाल आणि तिसरी गोष्ट मनोहर पोद्दार होते. तर मनोहर पोद्दारांकडून त्यांनी त्यावेळी श्री वल्लभाचार्यांचं चरित्र ऐकून घेतलं, फार वेळा ऐकून घेतलं. तर वल्लभाचार्यांचं चरित्र काय? वल्लभाचार्य हे विष्णू अवतार आहेत. 100 सोमयाग झाल्यानंतर वल्लभाचार्यांचं जन्म जो झाला तो मृत अवस्थेत झाला. त्यांच्या आईवडिलांनी मुघल राज्य असल्यामुळे त्यांना अग्नीमध्ये ठेवलं आणि ते निघून गेले. मग परत ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांना ते मूल जन्माला आलेलं दिसलं. ते स्वतः भगवानाने त्यांना संकेत दिला की मी 100 सोमयागानंतर जन्माला आलो आहे, तो हा वल्लभाचार्य. मग त्यांनी त्यांचं केलं. त्यांचं कार्य म्हणजे काय? भक्ती, शुद्धोद्दैत्व घेतले, म्हणजे भक्ती ही निर्माण केली आणि श्रीनाथ संप्रदायाची त्यांनी सुरुवात केली. तर वल्लभाचार्य हे स्वतः अग्नितत्वाशी निगडीत होते आणि ते अग्निदेव होते. आणि श्री हे पूर्णावताराचे अवतार असल्याने तेही अग्नितत्व होते. ज्या म्हणून श्रीना देखील अग्निदेव म्हणत असत, यांनाही अग्निदेव म्हणत असत. तर म्हणून ज्यावेळी श्रीनी देह ठेवायच्या आधी ते तर वल्लभाचार्यांचं चरित्र का वाचलं, ते वाचल्यानंतर त्यांनी स्वतःकडे निर्देश करून सांगितलं की वैश्वानर वैश्वानर वैश्वानर. हे वैश्वानर म्हणजे स्वतः अग्निदेव. तर हा अवतार. आणि त्यामुळे नंतर श्रीकांतजी महाराजांनी वैश्वानर हे पुस्तक लिहिलं. आणि त्यावेळी मनोहर पोद्दारांशी जे माझं बोलणं झालं त्याप्रमाणे मनोहर पोद्दारांना त्यावेळी भगवान येताना दिसले आणि ते श्रीनं सांगत होते, पहा भगवान येत आहेत. तेवढ्यात श्रीनी मान तिरकी केली आणि नंतर मला कसं तरी होतं आहे म्हणून प्राणलाल यांच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवलं. डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं, पण हे आपण जे म्हणतो की एखादा अवतार ज्यावेळी अवतार कार्य पूर्ण झालं, समाप्त झालं की तो स्वतःच्या इच्छेने देह सोडतो. म्हणून 8:45 वेळ ही त्यावेळची महत्त्वाची आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ज्यावेळी पहिला प्रथम भगवान परशुराम आणि कृष्णांची भेट झाली तर कृष्णाने त्यांना नमस्कार केला. तर कृष्णांचा नमस्कार त्यांनी स्वीकार नाही केला. तर कृष्णानं त्यांनी काय सांगितलं की ज्यासाठी, म्हणजे हाही विष्णू अवतार, हाही विष्णू अवतार, पण ते म्हणले तुझ्या आता लीला संपल्यात, आता तुला पुढे जे कार्य करायचं आहे ते दुष्टांचं निर्दालन करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला शक्ती पाहिजे. तर त्याही शक्ती म्हणजे आपला परशु नाही दिला, तर त्याने सुदर्शन चक्र त्यावेळी निर्माण करून
ते भगवान कृष्णानं दिलं आणि त्या सुदर्शन चक्रामुळे त्यांनी कितीतरी दुष्टांचा नाश केला. या 2 गोष्टी भगवानांशी निगडीत आहेत. म्हणून आपण श्री म्हणतो ना, हे श्रीना प्रति भगवान असंच म्हटलं पाहिजे, दुसरं काही नाही आहे. कारण तुम्ही ज्या भगवानांची तुम्हाला दर्शनाची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही श्रीना नमस्कार करा आणि सगळ्यांनी मनात एकच गोष्ट ठेवा, काही झालं तरी किती जरी देव असले तर आपला देव एकच आहे एवढंच लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही अशी अपेक्षा करा, साधं उदाहरण सांगतो, तुम्ही महालक्ष्मीला गेलात आणि जर तुम्ही श्रीना प्रार्थना करून गेलात की तुमची इच्छा असेल तर मला दर्शन घडेल, तर ते दर्शन तुम्हाला घडेल. हे माझे कित्येक वर्षाचे अनुभव आहेत. लोकांनी कसं वागायचं हा त्यांच्याशी निगडीत आहे, पण हा अनुभव माझा आहे. मी हा तुमच्याशी थोडासा मला शेअर करता आला, याच्याबद्दल मला आनंद आणि सगळ्यांनी संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद. हॅलो, सर्व भक्तमंडळींना नमस्कार. आजचा हा पवित्र आणि मंगल दिवस आहे. या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत, वेगवेगळ्या वक्त्यांचं प्रबोधन ऐकत आहोत. मला पण एक 5-7 मिनटं बोलायची संधी या ठिकाणी मिळाली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता हे जे सगळं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जमतो, वेगवेगळ्या मंगल दिनानिमित्त जमतो, वेगवेगळ्या अवतारी महापुरुष आहेत त्यांचं दर्शन घेतो, त्यांचं महत्त्व किंवा त्यांचे उपदेश आपण जाणून घेतो. या सगळ्याचं सार आहे ते म्हणजे आपण आचरण करावं. यज्ञदान तपकर्म स्वाध्याय हा जो वेदांनी सांगितलेला मूळ मार्ग आहे आणि हा नुसतं ऐकून सोडून देण्याचा मार्ग नाही आहे, तर हा आचरण करण्याचा मार्ग आहे. इथल्या सगळ्याचं महत्त्वाचं जे काही साधन असेल ते म्हणजे अग्नी उपासना आहे. आपण बरेचसे लोक करत असाल, जे कोणी करत नसाल त्यांना माझा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही अग्नी उपासना सुरू करा. अतिशय वेगाने दिवस बदलत आहेत. फार मोठ्या प्रमाणात निसर्गाचं आता पडझड झालेली आहे आणि पुन्हा निसर्ग संतुलन करण्याकरता, आपल्या घरात सुखशांती असण्याकरता, आपलं शारीरिक मानसिक आरोग्य शांत आणि व्यवस्थित समृद्ध असण्याकरता सकाळ संध्याकाळ अग्नी उपासना जे वेदांचं सार आहे, जे वेगवेगळ्या अवतारी महापुरुषांनी ज्याचं आचरण केलेलं आहे, जे 2-5 मिनटाचं काम आहे ते आपण आपल्या घरामध्ये करणं आपल्याला आवश्यक आहे. सूर्योदय सूर्यास्ताची वेळ आहे, त्या विशिष्ट वेळेला वातावरणामध्ये बदल होतो. आपल्या शरीरामध्ये प्राणशक्तीमध्ये मनाच्या याच्यामध्ये तो बदल होत असतो. त्यावेळेस विशिष्ट आकाराच्या तांब्याच्या पिरॅमिडच्या आकारामध्ये आपण गाई बैलाच्या वाळलेल्या शेणाचा अग्नी पेटवून घेतो, जे पेटवण्यासाठी 5-7 मिनटं वेळ लागतो. बरोबर ठीक वेळ झाल्यानंतर सूर्योदय सूर्याचं वेळापत्रक आपल्याला आता शिवपुरीच्या ॲपवर मिळू शकतं. चिमटेवर तांदूळ गाईचं तूप लावून 2 मंत्र म्हणून 2 आहुती द्यायच्यात. हे मंत्र सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम असे आहेत. संध्याकाळचे मंत्र अग्नये स्वाहा, अग्नये इदम न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम. 2 आहुती सकाळ संध्याकाळच्या दिल्यानंतर त्या प्रज्वलित ज्वालांकडे उघड्या डोळ्याने शांतपणे आपण ते शांत होईपर्यंत त्या ठिकाणी बसून राहायचे. आपल्या घरातल्या ज्या कोणाला वेळ आहे त्यांनी पण त्या ठिकाणी बसून राहावं. एकदम बाहेर पडणारे औषधी वायू, सूक्ष्म शक्ती लहरी, नंतर शक्ती तरंग, याच्यावर बरंच संशोधन आपल्याकडे परदेशामध्ये वगैरे झालेलं आहे. जर्मनीसारख्या देशामध्ये आता याचं वर्णन वंडर वेपन असं केलं जातं. आणि याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट माझ्या वाचनात मध्यंतरी आली होती. महाभारत युद्धानंतर जेव्हा पितामह भीष्म शरपंजरी पडलेले असतात तेव्हा भगवान कृष्ण पांडवांना घेऊन रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायचे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा व्हायच्या, भाषण व्हायची. आणि भीष्म हे त्यांच्या कुळाचे वयस्कर किंवा वृद्ध किंवा मान्यवर व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायला आता भगवान कृष्णाला काय सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या का, पण भीष्मांना मान देण्याकरता म्हणून सगळ्या पांडवांना ते त्यांच्याकडे घेऊन जायचे. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या चर्चा वगैरे होत असत. अशा वेळी युधिष्ठिराने धर्माने भीष्म पितामहांना एक प्रश्न केलेला आहे की हे पितामह, मला अतिशय वाईट वाटतं, आमच्या आयुष्यातला बराच वर्षाचा काळ फुकट गेला, आम्हाला वनवासात जावं लागलं, आम्हाला अज्ञातवासात जावं लागलं, त्याप्रमाणे मनासारखे पूजापाठ आम्हाला करता आले नाहीत, त्यामुळे खूप खंत वाटते, खूप वाईट वाटतं. अशा वेळी भीष्माने त्याला उत्तर दिले की हे राजन, तुला वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे.
कारण तू सकाळ संध्याकाळ जे अग्निहोत्र करतोस त्या अग्निहोत्राची ठिकाणी किंवा अग्निहोत्राच्या आजूबाजूला सर्व देवदेवता उपस्थित असतात. त्यामुळे ते तुला त्यांचं कळत नकळत दर्शन होतंच. त्यामुळे तर काही खंत वाटून घ्यायचं कारण नाही. युगपत सर्व दैवानी युगपत सर्व देवता द्रष्टुमिच्छसी चेद राजन अग्निहोत्रम परिजस्व. अग्नि उपासना करत राहा, त्या ठिकाणी तुला सर्वांचं दर्शन होईल. आणि मग त्यांनी आपल्याला काय मिळेल तर सुख शांती आनंद मिळेल. यासंबंधी एक छान क्लिप माझ्या अलीकडे वाचनात आली. जे अमेरिकेतली एक मोठी संस्था आहे आणि ती दरवर्षी हॅपीनेस इंडेक्स जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचं अध्ययन करत असते. आणि त्यांनी ती क्लिप मला वाटतं 22-23 सालची एक 2022-23 सालची झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले की या सगळ्या जगातल्या 146 देशांमध्ये मग त्या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा नंबर कुठे येतो, कितवा येतो, तर आपला नंबर 136वा आलेला आहे. म्हणजे आपल्या देशात हॅपीनेस नावाची गोष्ट किती आपण त्याच्यापासून लांब आहोत. आणि आपण तर आता जगद्गुरू व्हायला निघालेलो आहोत. आणि म्हणून आपले चांगले संस्कार आता सुदैवाने काय झालेले आहे की 3-4 दशकांच्या पूर्वी मन नावाच्या गोष्टीला आधुनिक वैद्यकीयमध्ये काही फारसं महत्त्व नव्हतं. पण अलीकडे आधुनिक वैद्यकाला जाणवायला लागलेलं आहे की आपल्या सगळ्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये मन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यावर त्या डॉक्टरांनी वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयोग मांडलेले आहेत. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितले की आपण आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला आपण विसरलेलो आहोत. आणि फार मोठ्या नको त्या गोष्टीच्या आपण पाठीमागे लागलेलो आहोत. आपण एक वेगळ्या प्रकारची एक संस्कृती आपण आचरण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात प्रचंड ताण आहे, आपल्या मेंदूवर ताण आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद याच्यापासून आपण लांब राहत आहोत. पण तरीसुद्धा वैद्यकशास्त्रात हळूहळू याच्यावर विचार करते. आणि आता असं मानायला लागलेलं आहे की आपल्या ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या, आपले पूर्वीचे संस्कार होते, आपली पूर्वीची संस्कृती होती, त्याच्याकडे आपण आता परत वळायला पाहिजे आहे. आपण नको त्या गोष्टीच्या पाठीमागे वळतो आणि स्वतःला खूप म्हणजे असं समजतं की आम्ही आता खूप मोठे झालो आहे, आम्ही खूप आता समृद्ध झालो, आमच्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, आम्हाला घरातल्या लोकांशी बोलायला वेळ नाही आहे. आणि आपण त्याच्यामध्येच मोठेपणा आपल्याला वाटून घेतो आहे. आणि आपण असं करताना आपण खऱ्या सुख आनंदापासून शांतीपासून लांब गेलेलो आहोत. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमधला आपण आनंद शोधायला सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यातला जो मूळ मार्ग तो वेदाने दिलेला आहे, त्याचं आता मी वर्णन केलं. सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र जे पूर्वीच्या काळी घराघरामध्ये होतं ते आता पुन्हा प्रत्येक घरामध्ये सोडवण्याची आवश्यकता आहे. कारण अतिशय वेगाने आता वातावरणात बदल होतो आहे. आणि ते आपल्या संपूर्ण पृथ्वीकरता, आपल्या संपूर्ण जीवनाकरता, मानव जातीकरता अतिशय धोकादायक आहे. आपल्याकडे वेदांमध्ये आणखीनही वचन आलेले आहे. यज्ञोवै भुवनस्य नाभी, म्हणजे यज्ञ कशा करताय तर ती भुवनाची नाभी आपल्याला माहिती आहे. नाभी म्हणजे बेंबी. आणि जेव्हा बालक आईच्या 2-4 मिनटं आणखीन घेतो. आईच्या पोटामध्ये जेव्हा बालक असतं तेव्हा त्याची वाढ कशी होते, त्याच्या नाभीमध्ये एक नलिका निघालेली असते. आणि आईच्या पोटामध्ये जे सगळे पोषक द्रव्य असते ते बालकाच्या पोटामध्ये होतात. मग त्याच्या शरीराच्या अवयवाचे विकास हळूहळू व्हायला लागतं आणि 9 महिन्यानंतर त्याचा जन्म होतो. तर या सगळ्यांकरता नाभी हे फार महत्त्वाचं केंद्र आहे. तशी या भुवनाची नाभी किंवा जगाची नाभी कुठली आहे तर ते अग्निपात्र आहे. या अग्निपात्रामध्ये आपण जेव्हा हवन करतो सकाळ संध्याकाळ, त्यामुळे परिसरातलं वातावरण शुद्ध, पुष्ट, तुष्ट, शांत होतं. त्यांनी निसर्गातल्या निसर्ग म्हणजे मेकॅनिझमच आहे. आपलं शरीरात जसं मशीन आहे तसं हे संपूर्ण विश्व किंवा संपूर्ण निसर्ग हे पण एक मशीन आहे. आणि त्या मशीनची झालेली झीज, त्याच्यातलं झालेले जे काय नुकसान आहे तो पुन्हा पुन्हा भरून काढण्याचं काम आपण करायचं असतं. याच्याकरता वेदाने आपल्याला सायंप्रथम अग्निहोत्र करावं याची आज्ञा केलेली, आदेश दिलेला आहे. आणि त्यानुसार सगळ्या अवतारी महापुरुषांनी त्याचं आचरण केलेलं आहे. आता तो काळ पुन्हा आलेला आहे, आपण ते आचरण करावं. आपल्या घरात सुख समृद्धी शांती होते. शेवटचा ते आपला प्रसंग सांगतो आणि मी माझं बोलणं बंद करतो. मध्यंतरी मला वाटतं 82मध्ये जे भोपाळमध्ये गॅसकांड झालं होतं, त्या गॅसकांडनंतर तिथल्या हिंदू नावाच्या इंग्लिश पेपरनी संपूर्ण भोपाळ शहरामध्ये एक सर्वे केला होता. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जे या भोपाळ शहरामधले नियमितपणे अग्निहोत्र करणाऱ्या मंडळी आहेत त्या कोणालाही हा जो दूषित विषारी वायू आहे याचा कुठलाही वाईट परिणाम या लोकांच्या
यांच्या जीवनावर झालं नाही, यांच्या शरीरावर झालं नाही, मनावर झालेलं नाही, ते सगळे सुरक्षित राहिलेले आहेत. आणि नंतर त्याला फार मोठी प्रसिद्धी पोलंड वगैरे अशा शहरामध्ये मिळाली. आणि आज जगातल्या 70 देशांमध्ये असंख्य लोक आता अग्निउत्तर करायला लागले आहेत. जर्मनीसारख्या देशामध्ये आता याला वंडर वेपन म्हणतात. याच्या राखीपासून औषधे केलेली आहेत. याच्या वातावरणावर परिणाम झाल्यामुळे आपल्या शरीर मनावर सायकोसोमॅटिक बॉडीवर काय परिणाम होतो यासंबंधी भरपूर झालेले आहे. आणि लोक आता पॉझिटिव्ह दृष्टीने आपले सगळे जुनी संस्कृती आहे त्याच्याकडे आता बघायला लागलेली आहेत. आणि दुर्दैवाने आपला नंबर 136 आहे इंडेक्समध्ये, हॅपीनेस इंडेक्समध्ये. ते चित्र बदलायला पाहिजे. आपण या वेदांचं सगळं मूळ या भूमीवर झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळे भाग्यवान आहोत. आता आपण त्याचं आचरण करायला पाहिजे. नुसतं हिंदू बोलून आणखीन भगवे झेंडे बोलून नांदणार नाही, चालणार नाही. यांनी काय पुरेसं परिणाम होणार नाही. आपल्याला घरात सकाळ संध्याकाळ अग्नी उपासना करायला पाहिजे. आपला हात देणारा असला पाहिजे. आपल्याला तप म्हणजे संयमाचा अभ्यास करायला पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला पाहिजे, हे केला पाहिजे. सगळ्यांची भाईचारा पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपण आपल्यामध्ये कल्टिवेट केल्या तरच खऱ्या अर्थाने सुखशांती आपण त्याच्याकडे जाणार आहोत. आणि आपलं जीवनात जे काही शेवटचं आता यांनी सांगितल्याप्रमाणे जीव आणि शिव यांचं एकत्व या सगळ्या गोष्टींनी साधणार आहे. ही आपल्याला गॅरंटी देण्यात आलेली आहे. तर आपण सुरुवात जे कोणी करत नसेल त्याने अग्नी उपासनाला सुरुवात करावी. आज पुण्यामध्ये हजारो लोक करत आहेत. त्यातले काही कार्यकर्ते आपल्यासमोर या ठिकाणी आहेत. तर आज पुन्हा आपल्याला मी शेवटी जाताना एवढंच आग्रह करेन, आपल्यापैकी जे लोक करत नाहीत त्यांनी सकाळ संध्याकाळ नियमितपणे अग्निउत्तर चालू करावं. पुण्यातल्या काही ठिकाणी तिथल्या फॅक्टरीमधल्या मॅनेजमेंटनी त्या लोकांना अग्निउपासना करायची. आता सकाळच्या शिफ्टला, दुपारच्या शिफ्टला, रात्रीच्या शिफ्टला जे कोणी अग्निउत्तर करणारे मंडळी आहेत त्यांनी एका हॉलमध्ये जमावं, अग्नी पेटवावा, 2-4 मिनिटं शांतपणे बसावं. कारण आपलं शरीर पण त्यांनी जे म्हणजे त्यांनी जे एनर्जी मिळते आपल्याला, त्याने आपलं फॅक्टरीचा आउटपुट चांगला होतो. हे त्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं म्हणून त्या लोकांना त्यांनी तसं करायला अलाव केलेलं आहे. तर आपणही आपल्या घरामध्ये हे करावं. धन्यवाद. थँक्यू. आता भगवानांचा नैवेद्य होणार आहे. आणि नैवेद्याच्या वेळेला अक्कलकोटचे आपले परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये जे भार्गव लीला स्तोत्र रचलेलं आहे त्याचं आपण पठण करणार आहोत. श्रूयतां देवदेवेशं भगवन् कमलापते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभां कथाम्. एकदा भार्गवरामो जितात्मा विजितेन्द्रियः पर्यटन् विविधान् तीर्थान् गुरुमन्दिरमागतः. शुभ्रवस्त्रोपवीतश्च तेजस्वी भास्करोपम आगतो भिक्षुरूपेण भक्तानुग्रहकाङ्क्षया. दृष्टयां तं देवदेवेशं पुराणान् पुरुषोत्तमं. मन्त्रमुग्धा जना सर्वे भार्गवस्य प्रभावतः. इत्याह भगवान् साक्षात् तेषां मध्ये द्विजं द्विजम्. अत्राहं भोजनार्थी च शाल्यन्यं देहि मे द्विज. नत्वां तं यज्ञभोक्तारं द्विजः प्रोवाच सादरम्. आगच्छ मुनिशार्दूल सिद्धं शाल्यन्यमुत्तमम्. आदित्यमिव भास्वन्तं ज्वलन्तमिव पावकं. मुखमण्डलमालोक्यं पप्रच्छं भृगुनन्दनं. कस्त्वं कुत आयातो भगवन् वद सुव्रत. करोमि तीर्थसञ्चारं प्रत्याह सशुचिव्रतः. त्रैलोक्यमङ्गलं स्थानं यत्र भुङ्क्ते स्वयं हरिः. रेणुकागर्भसम्भूतं रामः शास्त्रभूताम्बरः. भार्गवेणार्चितो देवो भगवान् त्रिनन्दनः. अत्र जागर्ति त्रिपुरा जगदम्बिका. परमं पावनं स्थानं मर्त्यलोके सुदुर्लभम्. अत्रैव रमते रामो रेणुकानन्दनवर्धनः. इति अक्कलकोटस्थितगुरुमन्दिरे भोजननिमित्ते आगतं रेणुकानन्दनस्य लीलावर्णनं कर्तुं परमसद्गुरूणां विरचितं श्रीभार्गवलीलास्तोत्रम्. हरता दुःखहरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. जडित मुकुट शोभतो भरा. ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती.
दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. द्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. करू आरती भृगुरामाला, करू आरती भृगुरामाला. जो वंद्य का जगताला, पित्राज्ञेचे करुनी पालन. मातृवधा करी परशु घेऊन, मातृवधा करी परशु घेऊन. शत्रू लागी समरी जिंकून, शत्रू लागी समरी जिंकून. दावीत हा निज शौर्याला, दावीत हा निज शौर्याला. जो वंद्य का जगताला, करू आरती भृगुरामाला, करू आरती भृगुरामाला. जो वंद्य का जगताला. जाणुनिया अंतरीचा भाव, जाणुनिया अंतरीचा भाव. पैलतिरीने जीवन नाव, हाके सरशी घेई धाव. पैलतिरीने जीवन नाव, पैलतिरीने जीवन नाव. देशाश्वत सुख भक्ताला, देशाश्वत सुख भक्ताला. जो वंद्य का जगताला, करू आरती भृगुरामाला, करू आरती भृगुरामाला. जो वंद्य का जगताला. देहाची या करुणी वाती, देहाची या करुणी वाती. प्राणाची या लावूनी ज्योती, प्राणाची या लावूनी ज्योती. ज्ञानदीप हा ठेऊनी पुढती, ज्ञानदीप हा ठेऊनी पुढती. मन कर्पूर हा लावियला, मन कर्पूर हा लावियला. जो वंद्य का जगताला, करू आरती भृगुरामाला, करू आरती भृगुरामाला. जो वंद्य का जगताला, जो वंद्य का जगताला. दुसरी आरती म्हणायची का? माहिती आहे मला. श्रीराम जय भार्गव रामा, निरांजन करू तुझला परिपूर्ण कामा. श्रीराम जय राम, जमदग्नी कुलभूषण मुक्ता फळदशना. अति सज्जन मनमोहन रजनी करवदना. अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा. वंदतो कंठी वाणी शिरसी रुहनयना. श्रीराम जय भार्गव रामा, निरांजन करू तुझला परिपूर्ण कामा. श्रीराम जय राम, सह्याद्री गिरिशिखरी शर घेऊन येसी. सोडून शर पळवीसी पश्चिम जलधीसी. तुझ समरण धीरज गी न पडे दृष्टीसी. प्रताप थोर तुझा न कळे कवणासी.
श्रीराम जय भार्गव रामा नीरांजन करुतु जला परिपूर्ण कामा श्रीराम जय राम तव कोपे बहुपापी बाणे संहारी दानव दहन करुनी वससी गिरिशिखरी दुर्जन मारुनी अवनी केली नीवैरी सात्विक राजस तामस त्रिगुणा उद्धारी श्रीराम जय भार्गव रामा नीरांजन करुतु जला परिपूर्ण कामा श्रीराम जय राम दृढभावे तव वंदन करीती जे चरणी ज्ञाते भवभय नाही जो वरी शशिधरणी शरमारुनी उद्भवली गंगा जलतरणी चिंतामणी शरणागत निश्चित तव चरणी श्रीराम जय भार्गव रामा कामा श्रीराम जय राम लिंगन आनंद पूजन भावे ओवाळी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या करुणा त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजात्मजा वा कर्तुस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्वरणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराग्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमहाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमः सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको मिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविश्यतश्च कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् विद्महे महावीराय धीमहि तन्नः परशुराम प्रचोदयात्। देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय।